वसंत मोरे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाशी दोन हात करणारे, सामाजिक बांधिलकी जपून प्रसंगी पक्ष नेतृत्वाविरोधी भूमिका घेणारे, आक्रमक पण तितकेच भावनिक नेते वसंत मोरे. वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची म्हणजेच राज ठाकरे यांची साथ सोडून पक्षासोबतचा 18 वर्षांचा प्रवास थांबवला. पक्ष सोडताना राज ठाकरे यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही असं स्पष्ट करत त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. वसंत मोरे यांची पुण्यात किती ताकद आहे हे पाहूया. वसंत मोरे हे 2007 पासून पुणे महापालिकेत नगरसेवक. प्रत्येक वेळी ते नवनवीन प्रभागातून निवडून आले. कात्रजच्या दोन्ही बाजूकडील म्हणजे बालाजीनगर पासून अगदी आंबेगाव पठार ते खडकवासला विधानसभा मतदारसंघावर देखील वसंत मोरे यांचा प्रभाव. तरी इकडे वसंत मोरे यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. हडपसर मतदारसंघात तर जवळपास 25 ते 30 हजारांचा मुस्लिम मतदार वसंत मोरे यांच्या मागे उभा आहे. याच मतदारांसाठी वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भोंगे विरोधी भूमिकेला समर्थन दर्शवलेलं नव्हतं. पुणे शहरातील काही भाग हा बारामती लोकसभेत तर काही भाग शिरूर लोकसभेत मोडतो. दोन्ही लोकसभेवर काही अंशी वसंत तात्या प्रभाव टाकू शकतात. तर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाऊ शकतात तेही पाहूया. वसंत मोरे यांनी मनसेकडून मागील निवडणूक हडपसर मतदारसंघातून लढवली होती. त्यांनी जवळपास 35,000 मतदान घेतलं होतं. दरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. राष्ट्रवादीत फूट पडल्यानं हडपसरचे स्थानिक आमदार चेतन तुपे हे अजित पवार गटात आहेत. त्यामुळे महायुतीतून जर विद्यमान आमदाराला म्हणजेच चेतन तुपे यांना जागा सोडायची म्हटलं तर योगेश टिळेकर यांना उमेदवारी मिळणार नाही. अशा वेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार हडपसरमध्ये असेल, कारण हडपसरची जागा शिवसेना किंवा काँग्रेस पक्ष लढवणार नाही. त्यामुळे स्थानिक गणिते लक्षात घेऊन वसंत मोरे शरदचंद्र पवार गटात प्रवेश करू शकतात. त्यांच्यासारखा तगडा उमेदवार असल्यानं तिथे निवडून येण्याची त्यांची शक्यताही बळावते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत मोरे यांचे नेटाने काम करत राहतील. शिवाय त्यांच्या स्वतःचंही काही मतदान असल्यानं त्यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर होईल, जो मनसेत असताना झाला नाही. त्यामुळे येत्या काळात ते कोणत्या पक्षात जातात हे पाहायला लागेल. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.